बघावं तेव्हा हल्ली सगळीकडे आहे B12 ची चर्चा. अरे B12 म्हणजे नक्की काय? तर आयुर्वेदानुसार तुमचा मज्जा धातू. जर तुमचा पहिला धातू चांगला झालाय, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि आणि मज्जा, ही मज्जा चांगली होण्यासाठीच आपण आहार नीट घेतला तर B12 शरीरातनं कमी होणार नाही. नसा असतात ना, त्याचं कोटिंग म्हणजे B12. आता आपण एखादी भाजी आहे ती सोलाटण्याने सोलल्यावर कसं त्याचं साल काढतो, जर B12 कमी झालं तर तुमच्या नसा अशा वृक्ष होतात आणि त्यामुळे बॉडी स्टिफनेस, हातापायाला मुंग्या येणं, कन्फ्युजन, फटीग, ही सगळी लक्षणं आपल्याला B12 डेफिशियन्सीमध्ये जाणवत असतात. आणि B12 डेफिशियन्सीमध्ये पंचामृत हे सगळ्यात सुंदर औषध आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये दूध, दही, तूप या सगळ्याचा समावेश असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला हे खूप लाभदायक असतं. तर B12 का कमी होतंय याचं कारण म्हणजे काय की एकतर ते तुमच्या डाएटमध्ये नाहीये किंवा ते तुमच्या शरीरातून नीट ॲब्झॉर्ब केलं जात नाहीये. तर ही कारणं शोधायला हवीत की B12 नुसतं कमी झालंय म्हणजे सप्लिमेंट्स त्यावेळी घ्यायलाच हव्यात, पण ते परत कमी होऊ नये म्हणून तुमच्या आहारामध्ये त्याचा काय भाग यायला हवा हे आपण ठरवायला हवं. किंवा ते व्यवस्थित राहण्यासाठी स्ट्रेस कमी होणं, त्याच्यासाठी मेडिटेशन करणं आवश्यक आहे. सो B12 का कमी होतंय हे शोधा आणि आहारामध्ये त्याचा समावेश पण करा.